आज आपण शिकणार आहोत न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशनमध्ये न्यूटनने आपल्याला क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल याबद्दल सांगितलेलं आहे. क्रियाबल म्हणजे काय आणि प्रतिक्रिया बल म्हणजे काय. एखाद्या क्रिया केल्यानंतर जो बल आपण लावतो त्याला क्रियाबल म्हणायचं आणि त्याला होणारी जी प्रतिक्रिया आहे त्याला म्हणायचं प्रतिक्रिया बल. क्रिया आणि प्रतिक्रिया, प्रत्येक क्रियेला ही प्रतिक्रिया असतेच. म्हणजे एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स. म्हणजे ॲक्शनला रिॲक्शन ही असतेच. तसं आता आपल्याला सांगता येईल की एखाद्या बंदुकीतून गोळी सुटलेली असते. हे एक उदाहरण आपल्याला न्यूटनच्या थर्ड लॉचं देता येईल, न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. त्यानंतर आपल्याला स्विमिंगचं उदाहरण या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे पोहताना आपण हाताने पाणी मागे लोटत असतो आणि पाणी आपल्याला फॉरवर्ड डायरेक्शनने म्हणजे समोर लोटत असते. अशी ही प्रतिक्रिया होत असते. पोहण्याचं उदाहरण, स्विमिंगचं उदाहरण या नियमासाठी अत्यंत योग्य ठरतं असं मला वाटतं. त्यानंतर एखादं पुस्तक किंवा वस्तू आपण टेबलावर ठेवली तर ठेवलेली आपण टेबलवर पुस्तक ठेवलं म्हणजे ही आपली क्रिया झाली आणि त्याच ही आपली क्रिया झाली आणि त्याच अपोजिट डायरेक्शनमध्ये विरुद्ध बल टेबलचं कार्य करतं त्या पुस्तकावर, ते सुद्धा त्याला फॉरवर्ड डायरेक्शनने एक बल लावत असतं. म्हणजे काय तर प्रत्येक क्रियेला ही प्रतिक्रिया आहेच. जसं थोडक्यात समजण्यासाठी सांगायचं झालं तर आपण बोलतो तेव्हा समोरची व्यक्ती ऐकते. म्हणजे आपण केलेली बोलण्याची क्रिया त्याच्या प्रतिक्रिया बल म्हणजे त्याची ऐकण्याची क्रिया. हे फक्त समजण्यासाठी मी हे उदाहरण तुम्हाला सांगितलेलं आहे. पण परीक्षेमध्ये लिहिताना किंवा कुठलाही न्यूटन थर्ड लॉ आपल्याला सांगायचं असेल तर त्या ठिकाणी स्विमिंग म्हणजे पोहण्याचं उदाहरण आपण त्या ठिकाणी योग्य आहे असं मला वाटतं. त्यानंतर अनेक उदाहरणं आपण आपल्या मनाने सुद्धा सांगू शकतो, कारण या ठिकाणी क्रियाबलाचा आणि प्रतिक्रियाबलाचा विचार केलेला आहे. म्हणजे एव्हरी ॲक्शन हॅज अ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. प्रत्येक क्रियेला ही प्रतिक्रिया असतेच असं न्यूटन थर्ड लॉमध्ये सांगितलेलं आहे. तर डेफिनेशन मित्रांनो मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे. डेफिनेशन जी आहे ती जशीच्या तशी आपल्याला लिहायची आहे. म्हणून मी या ठिकाणी ऑलरेडी लिहिलेली आहे, तशीच तुम्हाला ती पाठ करायची आहे. तर पहा, एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट सायमल्टेनियसली. म्हणजे ॲक्शन होत असताना, क्रिया होत असताना इक्वल अँड अपोजिट म्हणजे सारखा आणि विरुद्ध असा प्रतिक्रियाही असते. सारखीच आणि विरुद्ध अशी प्रतिक्रियाही त्या ठिकाणी असते. आणि हे दोन्ही क्रिया आणि प्रतिक्रिया ॲक्ट सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळी घडत असते. म्हणजे क्रिया केली आणि त्याच्यानंतर 10 मिनिटांनी तुमची प्रतिक्रिया उराली असं यामध्ये घडत नाही. एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स. म्हणजे क्रियेला प्रतिक्रिया ही तात्काळ घडून येते. म्हणजे सायमल्टेनियसली ज्याला म्हणता येईल. सायमल्टेनियस म्हणजे ताबडतोब, सायमल्टेनियसली म्हणजे सडनली. ताबडतोब क्रियेला प्रतिक्रिया आहेच. आणि हाच आहे न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. तर मराठीमध्ये माध्यमाच्या मुलांसाठी सांगते, प्रत्येक क्रियाबलात समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. परिमाण त्याचं समान आहे, मॅग्नेट्यूड सेम आहे, परंतु त्याच्या डिरेक्शन ज्या आहेत, त्या डायरेक्शन म्हणजे दिशा ज्या आहेत त्या विरुद्ध असतात, परस्पर विरुद्ध असतात. पोहण्याचं उदाहरण हे न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमासाठी अत्यंत योग्य उदाहरण आहे. आणि म्हणून एवढं लक्षात ठेवायचं आहे, तिसरा नियम म्हणजे क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल. प्रत्येक क्रियेलाही प्रतिक्रिया असतेच. एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स. थँक्यू.